नागपुरातल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या गोदरेज आनंदम शाखेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय। तत्कालीन शाखा व्यवस्थापकांना आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे क्रेडिट कार्ड आणि कर्ज मंजूर केले। यातून बँकेला 1,65,17,00,000 रुपयांचा चुना लावण्यात आला आहे। या घोटाळ्याचा पर्दाफाश बँकेच्या ऑडिट आणि फ्रॉड मॉनिटरिंग सिस्टीममुळे झाला आहे। सध्या घाट रोड येथील युनियन बँक शाखेत मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले संदीप कुमार यांनी 2019 ते 2022 या कालावधीतील ऑडिट अहवालांची सखोल तपासणी केली। तपासादरम्यान काही निवडक खात्यांमध्ये क्रेडिट कार्ड बिलांचा मोठ्या प्रमाणात थकबाकी आढळून आली। त्यामुळे संशय बळावला आणि घोटाळ्याचे थर एकामागून एक उघड होत गेले। त्या काळात शाखा व्यवस्थापक असलेले नंदेश्वर मंथापूरकर यांनी कर्ज व क्रेडिट कार्ड विभागात कार्यरत कर्मचारी विनीत रोकडे, धीरज गजभी आणि प्रशांत उके यांच्यासोबत संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तसंच आशिष जोगे आणि त्याची पत्नी विमल जोगे हे या टोळीसाठी बनावट ग्राहक उपलब्ध करून द्यायचे। बनावट ग्राहकांच्या नावावर जारी करण्यात आलेल्या क्रेडिट कार्ड आणि कर्जांच्या माध्यमातून आरोपींनी मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि आर्थिक व्यवहार केले। इतकंच नव्हे तर रक्कम काढण्यासाठी आरोपींनी स्वतःची स्वाईप मशीन देखील खरेदी केली होती, ज्याच्या सहाय्याने ते थेट खात्यांमधून आपल्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे। घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर मुख्य व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह एकूण 7 जणांविरोधात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। या प्रकरणामुळे बँकिंग प्रणालीतील अंतर्गत निगराणी आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।